जामखेड येथील सीआरपीएफचे शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले आणि त्यांचे वडील कैलासवासी कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान करून मदत करण्यात आली। तर सर्वांनी काही ना काही मदत करून वृद्धांना सहकार्य केलं पाहिजे असे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्पष्ट केले। जामखेड येथील सीआरपीएफचे शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले आणि त्यांचे वडील कैलासवासी कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवारातील मयूर भोसले आणि भोसले परिवाराच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम नळी वडगाव येथील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। तर सामाजिक क्षेत्रात भोसले कुटुंबियांचं कार्य खरोखर वाखाणण्याजोगं आहे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, मयूर भोसले, निलेश भोसले, किशोर गायवळ, कल्याण भोसले, नितीन भोसले, साळुंके BS, संभाजी देशमुख, गणेश देवकाते, धनंजय भोसले, संदीप बाहिर, रोहिदास केकाण, वृद्धाश्रम संचालक माऊली लोखंडे, काका चव्हाण, संपत मुळे आणि माता भगिनी उपस्थित होत्या। उपस्थित सर्वांनी प्रतिमा पूजन करून भजन कीर्तनाचा लाभ घेत काश्मीर पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 26 नागरिकांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा समारोप केला। वृद्धाश्रमाचे संचालक माऊली लोखंडे यांनी भोसले कुटुंबियांचे आभार मानले। तेव्हा हे या ठिकाणी वातावरण पण खूप छान आहे। तर ही जी बातमी सर्वत्र तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुम्ही सुद्धा या ठिकाणी या खूप चांगलं वातावरण आहे आणि तुमच्या हातून सुद्धा एक चांगल्या प्रकारची सेवा होत राहील। तर संजयजी कोठारी सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतात आणि भोसले परिवार हा नेहमीच त्यांच्या हातून देशाची सेवा घडत आहे। त्याचबरोबर पांडुराजे हे सुद्धा एक शिवभक्त आणि राष्ट्राची देशाची सेवा करत आहेत आणि या स्मृतीची आठवण व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तर धन्यवाद। ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमामध्ये आम्ही आलेलो आहे। आज या वृद्धाश्रमास आम्ही आले असता हे सर्वजण आलो आहेत। आमच्या इथं गणेश कृष्णाजी भोसले यांच्या शहीद होऊन 3 वर्ष झाले आहेत। त्यांच्या स्मृतीचा आज आम्ही इथं जेवण त्यांनी दिलेलं आहे। तसेच त्यांचे वडील कृष्णाजी भोसले यांना बी 2 वर्ष झालेले आहेत। त्यांच्या सहपरिवार सहकुटुंबांनी ह्या वृद्धाश्रमास जेवण दिलेले आहे आणि असेच प्रत्येकाने या वृद्धाश्रमास मदत करावी अशी माझी विनंती आहे। कोणाचा वाढदिवस असो, 10वा असो, काय असो, त्यांनी इथे येऊन मदत करावी ही नम्र विनंती। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।